वरिष्ठ शिक्षक पात्रता परीक्षा 2026 टीईटी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणते पॉइंट्स तुम्ही ओव्हरलुक करायला हवेत? लास्ट डे स्ट्रॅटेजी काय असायला हवीत? फायनल रिव्हिजन मध्ये कोणते पॉइंट्स बघून जायला हवेत? ते मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये जे काही कॉन्सेप्ट आहेत त्या प्रत्येक कॉन्सेप्टवर प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न आहे हे लक्षात ठेवा. आणि परीक्षेला जाण्यापूर्वी एवढेच पॉइंट्स तुम्ही एकदा वाचून जा किंवा ओव्हरलुक करून जा. पहिला आहे प्रतिमा आणि कल्पना. प्रतिमा म्हणजे प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना मनात निर्माण होणारे मानसिक चित्र. आणि कल्पना म्हणजे आपल्या मनातील पूर्वानुभवांची किंवा प्रतिमांची जी आपण नवीन रचना करतो ती कल्पना. हा प्रतिमा आणि कल्पना यातील फरक लक्षात ठेवा. त्यानंतर संवेदना व अवबोध. संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे जाणीव होते, म्हणजे आपल्याला त्याची संवेदना होते, जाणीव होते. संवेदना होण्यासाठी बाह्य उद्दीपक असणे गरजेचे आहे. आणि आपल्याला जी संवेदना होते त्या संवेदनेला अर्थ देण्याचं काम अवबोध करतो. हा अवबोध आणि संवेदना यामधला फरक आहे. संवेदनेला अर्थ लावणे म्हणजे अवबोध. त्यानंतर संबोध. संबोध म्हणजे संकल्पना. संबोध हे विकसित होत असतात आणि संबोध विकसित होण्यासाठी संबोध निर्मितीचे वेगवेगळे टप्पे आहेत. त्यामध्ये संबोध निर्मितीच्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा आहे प्रत्यक्ष ज्ञान. आपल्याला एखाद्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, मग ते बाह्य उद्दीपकाच्या साहाय्याने ज्ञानेंद्रियाद्वारे होणारं ज्ञान आणि त्यातून निर्माण होणारं अवबोध, यातून आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर आपण त्या ज्ञानाचे वर्गीकरण करतो. वर्गीकरण केल्यानंतर आपण त्याचे सामान्यीकरण करतो. त्यानंतर त्याचं अमूर्तीकरण करतो आणि मग त्याचं नामकरण करतो. तर हे जे 5 टप्पे आहेत याद्वारे संबोध निर्माण होतात. पुढचं कॉन्सेप्ट आहे विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया ही उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया आहे. एकदा आपल्याला संबोध क्लिअर झाला किंवा संकल्पना समजली की मग विचार प्रक्रिया सुरू होते. म्हणून विचार प्रक्रियेला उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया असं म्हणतात. विचार प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते? तर बुद्धिमत्ता, अनुभव, शिक्षण, भाषा, प्रेरणा, भावना आणि वातावरण हे सगळ्यांचा विचार प्रक्रियेवर परिणाम होतो. हे घटक आपल्या मनावर, आपल्या विचार प्रक्रियेवर ज्या पद्धतीने परिणाम करतात त्या पद्धतीने आपली विचार प्रक्रिया तयार होत असते. विचार प्रक्रियेच्या संदर्भामध्ये नॉर्मन एलमन यांनी एक व्याख्या केलेली आहे. विचार प्रक्रिया म्हणजे काय? नॉर्मन मन यांची व्याख्या आतापर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारली गेलेली आहे. नॉर्मन एल असं म्हणतात की पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार प्रक्रिया. ही व्याख्या लक्षात ठेवा. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार प्रक्रिया. ही नॉर्मन मन यांनी केलेली विचार प्रक्रियेची व्याख्या. त्यानंतर संरक्षण यंत्रणा. मनोविश्लेषण तज्ञ सिग्मंड फ्राइड यांनी आपला मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्येच त्यांनी संरक्षण यंत्रणा हा कॉन्सेप्ट सांगितलेला आहे. संरक्षण यंत्रणा म्हणजे काय? तर व्यक्तीला ज्या काही चिंता असतात, ताणतणाव असतात, मनामध्ये असणारे अंतर्गत संघर्ष असतात, आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या ज्या काही वेदनादायक प्रसंग किंवा वेदनादायक भावना असतात, याचा आपल्याला मानसिक त्रास होतो. आपल्या मनामध्ये एक संघर्ष तयार होतो आणि या मानसिक त्रासापासून, संघर्षापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण संरक्षण यंत्रणेचा वापर करतो असं सिग्मंड फ्राइड हे म्हणतात. संरक्षण यंत्रणेचे त्यांनी जवळजवळ 10 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये नकार, दमन, प्रक्षेपण, तर्कशुद्धीकरण, उदात्तीकरण, विस्थापन, प्रतिगमन, उच्चीकरण, ओळख आणि भरपाई. तर असे 10 प्रकारच्या संरक्षण यंत्रणा आहेत. या संरक्षण यंत्रणांच्या साहाय्याने मानसिक संघर्षापासून, वेदनादायी भावनांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. पुढचा घटक आहे सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्ती हा खूप सोपा घटक आहे आणि यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला आहेच.
विल्यम मॅकडुगल यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करून एकूण 14 प्रकारच्या सहज प्रवृत्ती सांगितल्यात आणि त्याने असं म्हटलेलं आहे की मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमुळे निर्माण होतात. वेगवेगळ्या सहज प्रवृत्तीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी भावना निर्माण होतात. त्यानंतर क्रमणित अध्ययन पद्धती, प्रोग्राम लर्निंग. क्रमणित अध्ययन पद्धती ही एक आधुनिक अध्ययन पद्धती आहे. यामध्ये विद्यार्थी स्वयंगतीने अध्ययन करतात. अभ्यासक्रमाची तर्कसंगत आणि लहान घटकांमध्ये विभागणी केलेली असते. जो काही अभ्यासक्रम आहे त्याची छोट्या छोट्या घटकांमध्ये तर्कसंगत विभागणी केलेली असते. तर्कसंगत म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे किंवा बेसकडून अगदी उच्चस्तरीय विचार प्रक्रियेकडे नेणाऱ्या घटकापर्यंतची विभागणी केलेली असते आणि विद्यार्थी स्वयंगतीने शिकतो. 1950 मध्ये डॉक्टर स्किनर यांनी क्रमणित अध्ययन पद्धतीची आपली उपपत्ती मांडली. यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या गतीने अभ्यास करतात. प्रत्येक टप्प्यावर ते काहीतरी कृती करून स्वतःचं उत्तर शोधतात, स्वतः तपासतात आणि त्वरित फीडबॅक मिळवतात. त्यामुळे क्रमणित अध्ययन पद्धतीवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. अध्यापन प्रतिमाने, टीचिंग मॉडेल्स. जी काही अध्यापन प्रतिमाने वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे ती 22 अध्यापन प्रतिमाने आहेत आणि या 22 अध्यापन प्रतिमानांचं ब्रूस जॉईस आणि मार्शा विल या दोघांनी 4 कुलांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. ही 4 कुलं कोणती आहेत? तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, त्यानंतर व्यक्ती विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचा उद्देशच आहे की ज्ञानावर प्रक्रिया करणे. व्यक्ती विकास प्रतिमानाचा उद्देश आहे की व्यक्तीचा विकास घडवून आणणे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानाचा उद्देश आहे की सामाजिक आंतरक्रिया विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप करणे आणि वर्तन परिवर्तन प्रतिमानाचा अर्थ आहे की वर्तनामध्ये परिवर्तन घडवून आणणे. तर अध्यापन प्रतिमानाची फक्त हे 4 कुलं लक्षात ठेवा आणि त्यांचे उद्देश लक्षात ठेवा. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल ही नावं लक्षात ठेवा कारण यांनी 22 अध्यापन प्रतिमानांचं 4 कुलांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण म्हणजे एका अध्ययन परिस्थितीमध्ये मिळवलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या अध्ययन परिस्थितीमध्ये उपयोग करणे. अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणते आहेत? तर धन संक्रमण. ज्या वेळेला एका अध्ययन परिस्थितीमध्ये शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या अध्ययन परिस्थितीमध्ये उपयोग होतो तेव्हा त्याला धन संक्रमण असं म्हणतात. ऋण संक्रमण म्हणजे ज्या वेळेला एका अध्ययन परिस्थितीमध्ये शिकलेल्या ज्ञानामुळे दुसऱ्या अध्ययन परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग होत नाही, परंतु त्यामुळे दुसऱ्या प्रकारचं अध्ययन करताना अडथळा निर्माण होतो, त्याला ऋण संक्रमण असं म्हणतात. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय? तर अध्ययन संक्रमण होतच नाही. एका अध्ययन परिस्थितीमध्ये शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या अध्ययन परिस्थितीमध्ये उपयोग सुद्धा होत नाही आणि अडथळा सुद्धा निर्माण होत नाही, त्याला शून्य संक्रमण असं म्हणतात. संक्रमणाच्या बाबतीमध्ये 3 मानसशास्त्रज्ञांनी आपल्या उपपत्ती मांडलेले आहेत. थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्ती मांडलेली आहे. थॉर्नडाईक यांच्या मते जर 2 अध्ययन परिस्थितीमध्ये समान घटक असतील तर एका अध्ययन परिस्थितीचा दुसऱ्या अध्ययन परिस्थितीमध्ये उपयोग होतो आणि अध्ययन लवकर होते. चार्ल्स जड यांनी सामान्यीकरण अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. चार्ल्स जड यांच्या मते जर 2 अध्ययन परिस्थितीमध्ये सामान्यीकरण केलं असता जर सामान्य घटक अधिक असतील तर अध्ययन लवकर होते, त्याला सामान्यीकरण उपपत्ती असं म्हणतात. आणि बॅगले यांनी ध्येयनिष्ठ उपपत्ती मांडलेली आहे. म्हणजे 2 अध्ययन परिस्थितीचा जर उद्देश एक असेल, हेतू एक असेल, ध्येय एक असेल तर अध्ययन लवकर होते. अशा प्रकारे ह्या 3 उपपत्ती आहेत. ह्या 3 उपपत्तीमध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अध्ययन संक्रमणावर धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि यावर प्रश्न विचारला जातो. धन संक्रमण आणि ऋण संक्रमण. त्यानंतर थॉर्नडाईक यांच्या समान घटक उपपत्तीवर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. जीन पियाजे यांचा सज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. जीन पियाजे यांनी आपल्या सज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी 4 कालखंड सांगितलेले आहेत. ह्या 4 कालखंडांमध्ये बालकाचा सज्ञानात्मक विकास होतो, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते. त्यामध्ये पहिला आहे संवेदीकारक कालखंड जो जन्मापासून 2 वर्षापर्यंत आहे आणि त्याला सेन्सरी मोटर कालखंड असं म्हणतात. त्यानंतर
पूर्व क्रियात्मक कालखंड जो आहे तो 2 ते 7 वर्ष, तो आहे प्री ऑपरेशनल स्टेज असं त्याला म्हणतात. मूर्त क्रियात्मक कालखंड म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, कालावधी आहे 7 ते 11 वर्ष. आणि औपचारिक क्रियात्मक कालखंड फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, कालावधी आहे 11 वर्षावरील. संवेदीकारक कालखंडामध्ये विद्यार्थी संवेदनाद्वारे ज्ञान मिळवतो. पूर्व क्रियात्मक कालखंडामध्ये 2 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची मूर्त क्रियात्मक जी काही ॲबिलिटी आहे ती डेव्हलप झालेली नसते, ते फक्त कृतीतून ज्ञान मिळवतात. मूर्त क्रियात्मक कालखंडामध्ये विद्यार्थ्याच्या समोर जर मूर्त स्वरूपामधील वस्तू असतील तर त्यावर ते विचार करू शकतात. आणि औपचारिक क्रियात्मक कालखंडामध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती डेव्हलप होते. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये विद्यार्थ्यांचा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते, ज्ञानात्मक विकास होतो. आता या स्टेजेस लक्षात कशा ठेवायच्या, तर यासाठी मी SPCF हा शॉर्टकट तुमच्या समोर अनेकदा शेअर केलाय. एस म्हणजे सेन्सरी मोटर, पी म्हणजे प्री ऑपरेशनल, सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि एफ म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल. तर जीन पियाजे यांचे हे जे काही 4 कालखंड आहेत यावर हमखास प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. SPCF या शॉर्टकटच्या साहाय्याने हे कालखंड लक्षात ठेवा. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या संदर्भामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद पद्धती ही आपली उपपत्ती मांडली, ट्रायल अँड एरर मेथड. त्यांचं मत असं होतं की बालक चुकत चुकत शिकतो. त्यानंतर त्यांनी अध्ययनाचे 3 नियम सांगितलेत. अध्ययनाचे 3 नियम त्यांचे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये तयारीचा नियम, त्यानंतर सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. विद्यार्थ्याला अध्ययन करण्यासाठी त्याची तयारी असणं आवश्यक आहे. सराव केला तर अध्ययन लवकर होते आणि परिणाम चांगला असेल तर अध्ययन लवकर होते. तर असे अध्ययनाचे हे 3 नियम लक्षात ठेवा, तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती मांडली, जे आपण अध्ययन संक्रमणामध्ये पाहिलेलं आहे. थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती. 2 अध्ययन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण लवकर होते. त्यानंतर त्यांनी बुद्धिमत्तेची बहुघटक सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता ही एकच नसून अनेक मानसिक क्षमतांचा समुच्चय आहे. त्यामुळे त्यांच्या या सिद्धांताला बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत असं म्हणतात. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या संदर्भामध्ये ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणजे ट्रायल अँड एरर मेथड, अध्ययनाचे 3 नियम, अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती आणि बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत. त्यानंतर सिग्मंड फ्राईड हे मनोविश्लेषण तज्ञ आहे. त्यांनी संरक्षण यंत्रणा हा कॉन्सेप्ट मांडला. त्यांनीच आपली व्यक्तिमत्व विकासाची उपपत्ती मांडली. आणि या व्यक्तिमत्व विकासाच्या उपपत्तीमध्ये त्यांनी मानवी मनाचे जे काही 3 भाग आहेत ते देखील सांगितलेले आहेत. कॉन्शियस स्टेट ऑफ माइंड, अनकॉन्शियस स्टेट ऑफ माइंड आणि सबकॉन्शियस स्टेट ऑफ माइंड हे देखील त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचे 3 महत्वाचे घटक त्यांनी सांगितलेत. त्यामध्ये ईड, इगो आणि सुपर इगो हे व्यक्तिमत्वाचे 3 महत्वाचे घटक आहेत. ईड, इगो आणि सुपर इगो लक्षात ठेवा. ईड म्हणजे व्यक्तिमत्वाचा तो भाग की जो शारीरिक गरजांशी संबंधित असतो. उदाहरणार्थ तहान लागणे, भूक लागणं, वॉशरूमला जाणं हे शारीरिक जैविक प्रक्रियेच्या संदर्भातील व्यक्तिमत्वाचा भाग. त्यानंतर इगो म्हणजे वास्तव स्तरावरील व्यक्तिमत्वाचा भाग. वास्तव स्तरावरील व्यक्तिमत्वाचा भाग म्हणजे जे काही वास्तव आहे ते आपण स्वीकारतो आणि त्या पद्धतीने व्यक्ती वागत असतो. आणि सुपर इगो मध्ये नैतिक किंवा सामाजिक स्तरावरील व्यक्तिमत्वाचा भाग. आपण आपल्या गरजा ह्या समाजमान्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर सिग्मंड फ्राईड यांनी जे व्यक्तिमत्वाचे हे 3 घटक सांगितलेले आहेत, ईड, इगो आणि सुपर इगो, ह्याच्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की ईड म्हणजे जैविक गरजांशी संबंधित असलेला व्यक्तिमत्वाचा भाग, इगो म्हणजे वास्तविक गरजांशी संबंधित असलेल्या व्यक्तिमत्वाचा भाग आणि सुपर इगो म्हणजे नैतिक व सामाजिक पद्धतीने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा व्यक्तिमत्वाचा भाग. त्यानंतर लेव वायगॉट्स्की हे अत्यंत महत्वपूर्ण नाव आहे. सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. त्याचे 3 कॉन्सेप्ट जे वेगळे आहेत आणि ज्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहेच ते 3 कॉन्सेप्ट आहेत. ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे निकटवासिताचा प्रदेश. असा झोन मूल स्वतः शिकतं आणि इतरांच्या मदतीने किती शिकतं
ह्याच्या मधला जो झोन आहे त्याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, झेडपीडी असं म्हणतात. त्यानंतर MKO, MKO म्हणजे मोर नॉलेजेबल अदर्स. विद्यार्थी जेव्हा अध्ययन करत असतो त्यावेळेला त्याच्याजवळ अशी कोणीतरी व्यक्ती असायला हवी आहे की जिला विद्यार्थ्यापेक्षा अधिक ज्ञान आहे आणि विद्यार्थ्याला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला ती मदत करू शकते. अशा व्यक्तीला मोर नॉलेजेबल अदर, MKO असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्याला अध्ययन करताना ज्या वेळेला मदतीची आवश्यकता असते त्यावेळेला त्याला मदत करणं, पण त्याने ते स्किल शिकलं की ती मदत काढून घेणं. उदाहरणार्थ लहान बाळ ज्या वेळेला चालायला शिकतं त्यावेळेला सुरुवातीला ते आधाराने चालायला लागतं, पण ज्या वेळेला त्याला पूर्णपणे चालता येतं त्यावेळेला तो आधार घेत नाही, आधार काढून घेतला जातो. ह्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. तर लेव वायगॉट्स्की यांचे झेडपीडी, MKO आणि स्कॅफोल्डिंग हे तीन जे काही कॉन्सेप्ट आहेत त्यांच्या सिद्धांतामधले ते लक्षात ठेवा, त्यावर प्रश्न हमखास येणार आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्ती सांगितलेली आहे. हवर्ड गार्डनर यांची बहुबुद्धिमत्ता प्रसिद्ध आहे. बहुबुद्धिमत्ता म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की बुद्धिमत्ता ही 8 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक व्यक्ती बुद्धिमत्ता 8 वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेने बनलेली असते. मग या 8 वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता कोणत्या, तर त्यासाठी LMM स्किन हा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेला आहे. L म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, M म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स, M म्हणजे मॅथमॅटिकल इंटेलिजन्स, S म्हणजे स्पॅशियल इंटेलिजन्स ज्याला अवकाशीय क्षमता असं म्हणतात, K म्हणजे कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे शरीर गती विषयक बुद्धिमत्ता, I म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, I म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आणि N म्हणजे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स नैसर्गिक बुद्धिमत्ता. अशा प्रकारे LMM स्किन ही एक ट्रिक आहे. हवर्ड गार्डनर यांनी ज्या 8 वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत त्या बुद्धिमत्ता लक्षात ठेवण्याची. हवर्ड गार्डनर यांची बहुबुद्धी बुद्धिमत्ता, मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स लक्षात ठेवा. बहुबुद्धी बुद्धिमत्ता म्हणजे मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स, ज्यामध्ये त्यांनी 8 वेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत, ज्या मी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे. LMM स्किन मध्ये या ठिकाणी डबल I आहे. डबल I म्हणजे एका आयचा अर्थ आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आणि दुसरं आहे व्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणजे 2 व्यक्तींमध्ये किंवा व्यक्तींमध्ये असलेलं कम्युनिकेशन, आणि व्यक्ती अंतर बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या अंतर्गत व्यक्तीला स्वतःची ओळख असणं, स्वतःची माहिती असणं, त्याला व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असं म्हणतात. त्यानंतर गिलफोर्ड यांचा बुद्धिमत्ता सिद्धांत. गिलफोर्ड यांनी स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल तयार केलेलं आहे. या मॉडेलमध्ये त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या 120 घटकांनी बनलेली असते असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं, आणि त्यानंतर त्यांनी आपलं जे मॉडेल आहे ते मॉडिफाय केलं आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर बिहेवियर हा एक घटक त्यामध्ये ऍड केला आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 150 वेगवेगळ्या घटकांनी बनलेली असते. त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपल्याला लिहायचं आहे की बुद्धिमत्ता ही 150 घटकांनी बनलेली असते. आणि गिलफोर्ड यांनी हे जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे बुद्धिमत्तेचे 120 घटक आहे हे 3 पॅरामीटर्सने बनलेले असतात. त्यामध्ये पहिला पॅरामीटर आहे कंटेंट, दुसरा पॅरामीटर आहे ऑपरेशन आणि तिसरं पॅरामीटर आहे प्रॉडक्ट. कंटेंट, ऑपरेशन आणि प्रॉडक्ट म्हणजे आशय, क्रिया, प्रक्रिया आणि उत्पादन अशा 3 पॅरामीटर्सनी 120 घटक बनलेले असतात. आणि ज्यावेळेला त्यांनी चौथा पॅरामीटर त्यामध्ये ऍड केला बिहेवियरिझम त्यावेळेला ते 150 घटक झाले. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 120 घटकांनी बनलेली असते. एडवर्ड थॉर्नडाईक यांचं आपण अभ्यासले. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत सांगितलेला आहे, प्रयत्न प्रमाद पद्धती सांगितलेली आहे, अध्ययनाचे नियम सांगितले आहे आणि अध्ययन संक्रमणाचा समान घटक सिद्धांत सांगितलेला आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांचं या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे प्रयत्न प्रमाद पद्धती, अध्ययनाचे नियम, अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती आणि बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत. थर्स्टन
थर्स्टन यांनी बुद्धिमत्ता ही अनेक प्रकारच्या प्राथमिक मानसिक क्षमतांचा समुच्चय आहे, प्रायमरी मेंटल अबिलिटीज असं सांगितलेलं आहे. त्यामुळे थर्स्टनवर 4 प्रश्नपत्रिकांमध्ये आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता ही कोणत्या घटकांमुळे बनलेली असते आणि जे ऑप्शन्स दिलेले असतात त्यामध्ये प्राथमिक मानसिक क्षमता, त्यामुळे प्राथमिक मानसिक क्षमता, प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज हे लक्षात ठेवा, PMA, प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज. बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्राथमिक मानसिक क्षमतांचा समुच्चय आहे. त्यानंतर चार्ल्स पियरमनच्या सिद्धांतावर बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न आहे. चार्ल्स पियरमन यांनी आपला 2 घटक सिद्धांत किंवा द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बुद्धिमत्ता ही 2 घटकांनी बनलेली असते, जी घटक आणि एस घटक. जी म्हणजे सामान्य घटक, जनरल घटक, जो प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो, आणि जी घटक हा आपल्याला प्रत्येक कृती करण्यासाठी मदत करतो. दुसरा आहे एस घटक. एस घटक म्हणजे स्पेसिफिक घटक, वैशिष्ट्यपूर्ण घटक किंवा विशेष घटक. हा विशेष घटक फक्त काही व्यक्तींमध्ये असतो आणि तो फक्त काही कृती करण्यासाठी उपयोगी असतो. उदाहरणार्थ, एखादा जर खूप छान गाऊ शकत असेल तर त्याला गाण्याची जी त्याच्याकडे क्षमता आहे त्या क्षमतेसाठी त्याच्याकडे हा विशेष घटक आहे, एस घटक. जसा जी घटक सर्व क्रियांसाठी मदत करतो तसा एस घटक सर्व क्रियांसाठी मदत करत नाही, तर तो काही विशिष्ट कृतींसाठी मदत करतो आणि तो काही विशिष्ट व्यक्तींमध्ये आढळून येतो. तशा प्रकारे चार्ल्स पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत आहे आणि जी आणि एस ह्याच्यामध्ये कोणताही मोठा नसतो आणि कोणताही छोटा नसतो, हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं असं असतं की जी घटक हा एस घटकापेक्षा मोठा असतो, तर असं काही नाहीये. फक्त जी घटक हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो आणि तो प्रत्येक कृतीसाठी आपल्याला उपयुक्त असतो आणि एस घटक हा विशेष घटक असतो, तो काही कृतींसाठी उपयोगी असतो आणि काही व्यक्तींमध्ये असतो. दुसरं आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये अल्फ्रेड बिने यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. अल्फ्रेड बिने यांनी बिने सायमन टेस्ट तयार केलेले आहेत. त्यांच्या बुद्धिमत्ता चाचण्या प्रसिद्ध आहेत. परंतु त्याचबरोबर मानसिक वय ही जी संकल्पना मांडली ती सर्वात प्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. त्यामुळं अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वयाचा सिद्धांत मांडला, हे लक्षात ठेवा. आणि मग अल्फ्रेड बिने यांच्या मानसिक वयाचा सिद्धांताचा वापर करून विल्यम स्टर्न यांनी काय केलेलं आहे, IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट, बुद्धिमापन हे कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी सूत्र तयार केलं, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100, मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज मल्टिप्लाइड बाय 100. तर अशा प्रकारे विल्यम स्टर्न यांनी मानसिक वय या संकल्पनेचा आधार घेऊन बुद्धिमापनाचं सूत्र तयार केलं, इंटेलिजन्स क्वोशंट IQ इक्वल टू मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. भावनिक बुद्धिमत्तेवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. भावनिक बुद्धिमत्ता बघून जा. आता भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कोणते घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, तर पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांनी 1990 मध्ये सर्वात प्रथम इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली आणि त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 4 प्रमुख घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे 4 प्रमुख घटक कोणते आहेत, तर भावना ओळखणे, भावना वापरणे, भावना समजून घेणे आणि भावना नियंत्रित करणे, हे महत्वाचे घटक त्यांनी सांगितलेले आहेत, पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर. आणि पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर आणली आणि त्यानंतर 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर अधिक काम केलं. डॅनियल गोलमन यांची जी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, हे लक्षात ठेवा. डॅनियल गोलमन आणि पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांच्या भावनिक बुद्धिमत्तेची जी व्याख्या आहेत त्यामध्ये गल्लत करू नका. पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांनी जी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करणे, हे लक्षात घ्या. आणि डॅनियल गोलमन यांनी जी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे. ह्या अशा 2 वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत भावनिक बुद्धिमत्तेच्या. त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक सांगितलेत. बघा,
पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी 4 घटक सांगितलेले आहेत. भावना ओळखणे, भावना वापरणे, भावना समजून घेणे आणि भावना नियंत्रित करणे. डॅनियल गोलमन यांनी बुद्धिमत्तेचे 5 घटक सांगितलेले आहेत. ते 5 घटक आहेत स्वनियंत्रण, स्वनियमन, प्रेरणा, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य. त्याचा शॉर्ट ट्रिक मी तुमच्या समोर शेअर करते. SSMES. एस म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, एस म्हणजे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन. एम म्हणजे मोटिवेशन, ई म्हणजे एम्पथी आणि एस म्हणजे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल. तशा प्रकारे SSMES हे लक्षात ठेवा. डॅनियल गोलमन यांचे बुद्धिमत्तेचे घटक आणि यांचे जे बुद्धिमत्तेचे घटक आहेत त्यामध्ये फक्त भावना ओळखणे, वापरणे, समजून घेणे आणि नियंत्रित करणे एवढंच आहे. तशा प्रकारे भावनिक बुद्धिमत्तेचा जो घटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पीटर सॅलोवी, जॉन मेयर, डॅनियल गोलमन त्यांनी सांगितलेल्या व्याख्या आणि भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. अब्राहम मॉस्लो यांनी आपल्या गरजांचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी गरजांचा एक पिरामिड तयार केलाय. त्या पिरामिडमध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी जी गरज घेतलेली आहे बेसिक, ती आहे शारीरिक गरज 1 नंबरला आहे. शारीरिक गरज 1 नंबरला आहे. त्यानंतर इथे दुसरी जी गरज आहे ती आहे सुरक्षितता, ती 2 नंबरला आहे. तिसरी जी गरज आहे आपुलकी, प्रेम, ती 3 नंबरला आहे. चौथी जी गरज आहे आत्मसन्मान, ती 4 नंबरला आहे. आणि 5वी जी गरज आहे आत्मप्रचिती, ती 5 नंबरला आहे. आत्मप्रचिती म्हणजे सेल्फ इस्टीम. तशा प्रकारे ह्या गरजा त्यांनी या पिरामिड तयार केलेला आहे गरजांचा आणि खालून वर, बॉटम पासून टॉपला ते गेलेले आहेत. सगळ्यात वरची जी गरज आहे ती सेल्फ एस्टीम किंवा आत्मप्रचिती आहे. म्हणजे 1 नंबरची गरज शारीरिक गरज, 2 नंबरची सुरक्षिततेची गरज, 3 नंबर प्रेम किंवा आपुलकीची गरज, 4 नंबर आत्मसन्मानाची, सेल्फ रिस्पेक्ट ही गरज आणि 5 नंबर आत्मप्रचिती किंवा सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ही गरज. तशा प्रकारे अब्राहम मॉस्लो यांचा गरजांचा सिद्धांत आहे. आतापर्यंत 5 प्रश्नपत्रिकांमध्ये अब्राहम मॉस्लो यांच्या गरजांच्या सिद्धांतावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत लक्षात ठेवा. कार्ल रॉजर्स यांचा अनुभवात्मक अध्ययन, एक्सपिरियन्शियल लर्निंग हा सिद्धांत आहे, तो लक्षात ठेवा. जेरोम ब्रुनर यांचा अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनाचा सिद्धांत आहे. त्यानंतर आधुनिक उपपत्ती. बऱ्याचदा ऑप्शन्स मध्ये उपपत्ती दिलेले असतात आणि खालीलपैकी कोणती आधुनिक उपपत्ती आहे किंवा कोणती आधुनिक उपपत्ती नाही हे लक्षात ठेवा. तर ज्या काही मानसशास्त्रज्ञांनी उपपत्ती मांडलेल्या आहेत त्यामध्ये फक्त 3 आधुनिक उपपत्ती आहे. त्यामध्ये पहिली आहे माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती, दुसरी आहे प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. ब्लूम यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती म्हणजे मास्टरी लर्निंग थेअरी. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकण्याची संधी दिली तर तो त्याच्या मास्टरी लर्निंग पर्यंत म्हणजे प्रभुत्व अध्ययन पातळीपर्यंत त्याच्या मॅक्झिमम क्षमतेपर्यंत पोहोचू शकतो असं त्यांचं मत होतं. त्याला त्यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती किंवा मास्टरी लर्निंग थेअरी असं म्हटलंय. त्यानंतर सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. आणि अनुदेशन उपपत्ती, तर ह्या ज्या 4 उपपत्ती आहे हे आधुनिक उपपत्ती आहे. माहिती प्रक्रियाकरण, प्रभुत्व अध्ययन, सामाजिक अध्ययन आणि अनुदेशन उपपत्ती. त्यानंतर अध्ययन अक्षमतेवर देखील प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. त्यामुळे अध्ययन अक्षमता ज्या 3 प्रकारच्या आहेत ते लक्षात ठेवा. डिस्लेक्सिया म्हणजे विद्यार्थ्याला वाचताना अडचणी येतात. डिस्ग्राफिया म्हणजे विद्यार्थ्यांना लिहिताना अडचणी येतात. विद्यार्थी वाचू शकतो पण तो लिहू शकत नाही. आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे विद्यार्थ्यांना गणितीय कॅल्क्युलेशन्स करताना अडचणी येतात. ह्या 3 प्रकारच्या अध्ययन अक्षमता लक्षात ठेवा. उदाहरणार्थ विद्यार्थी बी असेल तर त्या ठिकाणी डी असे वाचतो, डी असेल तर बी असे वाचतो. हा जो प्रकार आहे याला डिस्लेक्सिया असं म्हणतात. तसंच डिस्ग्राफिया, विद्यार्थी वाचताना बरोबर वाचतो पण तो लिहिताना चुका करतो, त्याला डिस्ग्राफिया म्हणतात. आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे त्याला तो तोंडी खूप हिशोब करतो पण त्याला हिशोब करताना तो चुकतो, त्याला डिस्कॅल्कुलिया असं म्हणतात. त्यानंतर फ्लँडर्स आंतरक्रियेवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे आणि फ्लँडर्स आंतरक्रिया खूप सोपा भाग आहे. फ्लँडर्स यांनी काय केलं, वर्ग अध्यापनामध्ये वर्गातील जो संवाद आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला संवाद, त्या संवादाचे एकूण 10 श्रेणीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. आणि ह्या 10 श्रेणी 3 भागांमध्ये विभागलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे शिक्षक कथन, दुसरा भाग आहे विद्यार्थी कथन आणि तिसरा भाग आहे गोंधळ किंवा विसंवाद. हे 3 भाग. पहिला भाग आहे शिक्षक कथन, दुसरा भाग आहे
विद्यार्थी कथन आणि तिसरा भाग आहे शांतता किंवा गोंधळ. ज्या वेळेला वर्गामध्ये पूर्ण सायलेन्स असतं, कुणीच बोलत नाही किंवा संवाद नसतो, त्याला शांतता किंवा गोंधळ असं म्हणतात. मग आता शिक्षक कथन जे आहे याच्या 7 श्रेणी आहेत. 7 श्रेणीमध्ये 2 भाग केलेले आहेत. परत प्रत्यक्ष प्रभाव म्हणजे डायरेक्ट इन्फ्लुएन्स आणि इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स. अप्रत्यक्ष प्रभाव आणि प्रत्यक्ष प्रभाव. अप्रत्यक्ष प्रभावामध्ये काय आहे की शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावना स्वीकारतात, विद्यार्थ्यांची स्तुती करतात किंवा प्रोत्साहन देतात, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विचारांचा स्वीकार करतात, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. हे जे 4 आहेत तो अप्रत्यक्ष प्रभाव आहे. आणि उरलेल्या 3 श्रेणी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष प्रभावात येतात. त्यामध्ये व्याख्यान देणे, सूचना देणे, अधिकार गाजवणे किंवा टीका करणे, ह्या 3 श्रेणी म्हणजे प्रत्यक्ष प्रभाव. अशा प्रकारे टोटल 7 ज्या काही आहेत शिक्षण कथन मध्ये येतात. त्यानंतर विद्यार्थी कथन मध्ये 2 श्रेणी येतात. विद्यार्थ्यांचे प्रतिसाद, शिक्षकांच्या प्रश्नांना विद्यार्थी जे प्रतिसाद देतात ते प्रतिसाद, आणि विद्यार्थी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःहून बोलतात, प्रश्न विचारतात, विचार मांडतात किंवा त्यांची शंका विचारतात. हे जे 2 विद्यार्थी कथन आहेत ह्या 2 श्रेणी विद्यार्थी कथनामध्ये जातात. आणि त्यानंतर त्यानंतर विद्यार्थी शांतता किंवा गोंधळ. शांतता किंवा गोंधळ म्हणजे त्यावेळेला वर्गामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद होत नाही, ती एक श्रेणी आहे. तर अशा प्रकारे 7 जे काही श्रेणी आहेत त्या शिक्षक कथनमध्ये आहेत. 2 श्रेणी ज्या आहेत ते विद्यार्थी कथनमध्ये आहेत. हे या ठिकाणी रिपीट झालेलं आहे. आणि त्यानंतर एक जे आहे ते शांतता किंवा गोंधळ. तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेत ते टॉपिक्स तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी किंवा फायनल रिव्हिजन ज्या वेळेला तुम्ही बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राला देणार आहात त्यावेळेला हे सगळे पॉइंट्स ओव्हरलुक करा, ते वाचून जा. कारण यातील प्रत्येक पॉइंटवर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. यातील एकही टॉपिक असा नाहीये की जो मी तुम्हाला विनाकारण सांगते. सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे पॉइंट्स मी तुमच्या समोर सादर केलेत. कारण हे सगळेच पॉइंट्स तुम्हाला वाचून जायचे आहेत, तुम्हाला ओव्हरलुक करायचे आहेत. आणि हे सगळे पॉइंट्स इतके सोपे आहेत की तुम्ही केवळ ओव्हरलुक केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि हे सगळे पॉइंट्स तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करतील. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. काळजीपूर्वक बघा आणि सगळे कॉन्सेप्ट्स लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला फायनल रिव्हिजन मध्ये किंवा लास्ट स्ट्रॅटेजी मध्ये कोणते पॉइंट्स ओव्हरलुक करायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश विषयामध्ये कोणते पॉइंट्स आपल्याला ओव्हरलुक करायचे आहेत ते अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये सगळे पॉइंट्स अभ्यासा. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक्यू.